नाशिकमध्ये युवकाचा भर रस्त्यात निर्घृण खून, अल्पवयीन टोळक्याचा अमानुष हल्ला, शहर हादरलं। नाशिक शहरात पुन्हा एकदा खळबळजनक खुनाची घटना घडली असून सिडको कामटवाडे परिसरात एका युवकाचा दगड व फरशीच्या तुकड्यांनी ठेचून निर्घृण खून करण्यात आला। ही घटना सोमवारी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास घडली। करण चौरे राहणार संत कबीरनगर झोपडपट्टी असे मृत युवकाचे नाव असून त्याचा खून अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने केल्याची प्राथमिक माहिती आहे। पोलिसांकडून या अल्पवयीन मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे। प्राप्त माहितीनुसार करण हा काही कामानिमित्त कामटवाडे परिसरात गेला होता। दरम्यान स्मशानभूमीकडे जाणाऱ्या एका कच्च्या रस्त्यावर त्याला काही अल्पवयीन मुलांनी अडविले। मागील वादातून कुरापत काढत त्यांनी करणशी शाब्दिक वाद घातला आणि हाणामारी सुरू झाली। एवढी 3 ते 4 जणांनी आजूबाजूला पडलेले दगड आणि फरशीचे तुकडे उचलून करणवर सवासप हल्ला केला। विशेषतः डोक्यावर केलेल्या जोरदार प्रहारामुळे करण रक्ताच्या थारोड्यात कोसळला। घटनेनंतर टोळके घटनास्थळावरून पसार झाले। अंबड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत करणचा मृत्यू झाला होता। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला आहे। करणसह त्याच्यावर हल्ला करणारे मुलगेही संत कबीरनगर झोपडपट्टीतील असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून लवकरच गुन्हेगारांना ताब्यात घेतले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।